सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नाशिक शहरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांचे अक्षरशः वाभाडे काढले। विशेषतः सातपूर MIDC परिसरातील रस्त्यांवर एवढे मोठे खड्डे पडले की वाहन चालवणे म्हणजे जीव मुठी धरून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। रोजंदारीवर काम करणारे कामगार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच उद्योग क्षेत्रात येणारी अवजड वाहने या खड्ड्यांमुळे प्रचंड त्रस्त झाली आहे। याच निष्काळजीपणाचे भीषण चित्र सातपूर प्रभाग क्रमांक 26 मधील पपया नर्सरी ते एक्सलो पॉइंट या मार्गावर समोर आले। रस्त्यातील खड्ड्यांमुळे एका ट्रॅक्टरचा टायर थेट निखळलाय। चालकाने प्रसंगवधान राखत ट्रॅक्टर फक्त एक्सेलरवर चालवत रस्त्याच्या कडेला उभा केलाय। सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र काही क्षणाचा फरक पडला असता तर एखाद्या दुचाकी स्वाराचा, चारचाकीचा किंवा पादचाराचा जीव गेला असता। जर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? शहरातील रस्त्यांची अशी दुर्दशा असताना महानगरपालिका नेमकी काय करत आहे? कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था का? नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? दररोज हजारो कामगार आणि शेकडो अवजड वाहने या मार्गावरून प्रवास करतात, तरीही खड्डे बुजवण्याची साधी तसदी प्रशासन घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। मोठा बळी गेल्यावरच मनपा जागी होणार का, असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक विचारत आहेत। नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेकडे पपया नर्सरी ते एक्सलो पॉइंट या मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे। अन्यथा भविष्यात या रस्त्यावर एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित विभाग आणि महानगरपालिकेची असेल, असा इशारा नागरिकांनी दिलाय। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।